आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे शिवसेना भवनमध्ये। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एक विषय गेले काही दिवस गाजत आहे, खास करून निवडणुकांचे रिझल्ट आल्यानंतर, निकाल आल्यानंतर हा विषय देशभरात गाजत आहे आणि काल परवापासून मला वाटतं जगभरात ह्याची चर्चा होत आहे। ती म्हणजे ईव्हीएम किती सुरक्षित आहेत, वापरायला पाहिजेत, नाही वापरायला पाहिजेत, हे इलॉन मस्क त्याच्यावर स्वतः बोलत आहे। पण त्या विषयामध्ये न जाता, त्या टेक्निकल गोष्टीमध्ये न जाता, मला वाटतं एक सीट जी आपल्या देशभरात आता चर्चेत आहे ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची। आमचे उमेदवार आणि खरं तर जिंकलेले खासदार अमोल कीर्तीकरजी इथे बसलेले आहेत। त्यांच्या सीटमध्ये 4 तारखेलाच रात्रीपर्यंत आपल्याला माहिती आहे पुढे मागे चाललं होतं। मग कधी असं वाटलं की 1 मताने जिंकले, मग कधी वाटलं 600 मतांनी जिंकले, मग नक्की सीट आपल्या हातातून गेली कशी, काय गडबड झाली, काय गफलत झाली। आणि त्याच्यानंतर गेले 10 दिवस साधारणपणे 5 जून पासून चर्चा सुरू आहे। काल परवाकडे देखील पेपर्समध्ये असेल, बातम्यांमध्ये असेल, आपल्याच माध्यमातून वेगळे त्याच्यात रिपोर्ट्स येत आहेत। मग आत फोन कोणी घेऊन गेलं होतं का, कोणाच्या फोनवर ओटीपी आला होता का, कोणी काही तिथे गडबड करण्याचा प्रयत्न केला का। आपल्या सर्वांना माहिती आहे की हे सगळे विषय घेऊन कोर्टाची लढाई तर सुरू होणारच आहे, कारण ही सीट आम्ही जिंकलेलो आहोत, हक्काची आहे आणि मुंबईकरांनी जो निकाल दिलेला आहे हुकुमशाहीच्या विरोधात तो जगजाहीर आहे। पण ह्याच्यात जी गडबड झाली आहे त्याच्यात काही टेक्निकल गोष्टी आम्ही आपल्या समोर मांडू इच्छितो। आमच्यासोबत अर्थात शिवसेनेचे नेते आहेत, उपनेते आहेत, आमचे उमेदवार आहेत। पण आज अनिल परब साहेब आपल्याला सर्वांना सांगणार आहेत की काय नक्की झालं तिथे आणि ह्या निवडणुकीच्या निकालावर आणि निवडणूक आयोग जी आम्ही आधीपासून म्हणजे ह्याच गोष्टीत नाही तर आमच्यासोबत जो निकाल दिला गेला होता, आमच्या बाबत जो निकाल दिला गेला होता, पक्षाच्या बाबत असेल, चिंताच्या बाबत असेल, आम्ही सांगितलं होतं की ईसी म्हणजे इलेक्शन कमिशन नसून एंटायरली कॉम्प्रोमाइज्ड हे असं आहे। देशात काही नेते असंही बोलले होते की ते कुठच्या कोणाच्या पक्षाच्या ऑफिसमधून चालतं का, हे देखील संशय होते। आणि आपण विचार करा, हे सगळी गडबड करून देखील इंडिया आघाडी असेल, त्यांनी एवढे चांगले आकडे प्राप्त केलेले आहेत। जर ही गडबड नसती झाली तर सरकार बदलं असतं। तरी देखील याच्यात जास्ती वेळ न घेता मी विनंती करीन अनिल परबजी यांना की जे आपल्याला सांगतील की काय नक्की त्या दिवशी झालं आणि आमचं ऑब्जेक्शन कशावर आहे। नमस्कार। आपणा सगळ्यांना माहिती आहे की 4 जूनला जो निकाल लागला आणि त्यात शिवसेनेचे आमचे अधिकृत उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा 48 मतांनी पराभव झाला। हा पराभव अतिशय संशयास्पद आहे, ज्याच्यावरती आम्ही कोर्टात तर जातोच आहोत, परंतु त्या अगोदर सगळ्या जनतेला कळावं की नेमकं काय झालं आणि आमचं म्हणणं काय, यासाठी आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत। निवडणुकीची एक प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेद्वारे निवडणूक होत असते। या निवडणुकीच्या प्रक्रियेला पूर्णपणे हरताळ फासलेला आहे। निवडणुकीची प्रक्रिया ही डावलली गेली आहे। 19व्या फेरीनंतर, विशेषतः 19व्या फेरीनंतर ज्या वेळेला निकाल अगदी जवळजवळ येत होते, अशा वेळेला निवडणुकीच्या निकालामधली जी पारदर्शकता आहे ही पूर्णपणे बंद झाली। सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मतदानाचा एखादा राऊंड पूर्ण झाला, एक फेरी पूर्ण झाली की आरओ अनाउन्समेंट देतात त्या फेरीचा। प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मतं हे ते सांगत असतात आणि मग दुसरा राऊंड सुरू होतो। 19व्या फेरीपर्यंत हे राऊंड किंवा ह्या फेऱ्या ह्या सर्व लोकांसाठी सांगितल्या जायच्या। साधारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीची जी प्रक्रिया चालते याच्यामध्ये एका विधानसभेला 14 टेबल्स असतात आणि 14 टेबल्स नंतर एक एआरओचं टेबल असतं, असिस्टंट रिटर्निंग ऑफिसरचं। 6 मतदारसंघ असतील तर 6 गुणिले 14 आणि ती 6 माणसं। प्रत्येक वेळेला मी बघितलेलं आहे, मी निवडणुकीच्या या कामामध्ये बरेच वर्ष काम करतोय आणि एआरओचं टेबल असतं, तिकडे एक पक्षाचा प्रतिनिधी असतो एआरओच्या टेबलवरती, कारण ही 14 टेबलवरची मतं ज्या वेळेला एआरओच्या टेबल्सला जातात त्यावेळेला ती सगळ्या लोकप्रतिनिधींचे जे प्रतिनिधी असतात उमेदवाराचे, त्यांच्यासमोर ती टॅली केली जाते आणि मग ती आरओकडे जाते। या वेळेला एक वेगळीच पद्धत केली होती की एआरओच्या टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधीमध्ये एवढं अंतर ठेवलं होतं की एआरओ कुठला हिशोब पाठवतोय वरती
हे शेवटपर्यंत कोणालाच कळू शकलं नाही. 19व्या फेरीपर्यंत राऊंड कळत होते. त्यामुळे आम्हाला लिहिता येत होते की बाबा प्रत्येक फेरीमध्ये किती मतं पडली आहेत. एआरओच्या टेबलवरनं आम्हाला मतं कळत नव्हती, कारण एआरओ मध्ये आणि आमच्यामध्ये फार अंतर होतं. जाळी होती मध्ये आणि जाळीच्या त्या बाजूला त्यांना बसवलं होतं. तिसरा विषय असा आहे की जो सगळ्यात महत्वाचा आहे की आपल्याला माहिती आहे की मतदान ज्या दिवशी होतं त्या दिवशी मतदान संपल्यावरती 17C